नमस्कार मित्रांनो, ज्या पॉडकास्ट शोची आपण आतुरतेने वाट बघत होता, त्या शोला आपण शुभारंभ करत आहोत. आणि मित्रांनो, महत्वाचा विषय म्हणजे आजच्या आपल्या पॉडकास्टला जे आलेले यजमान आहेत, ते आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. ज्यांनी की अनेक गोड बंगाल मेहकर तालुक्यामधले नव्हेच, तर अख्ख्या विधानसभा मतदारसंघातले अनेक गोड बंगाल, अनेक घोटाळे जे आहेत, ते उघडकीस आणलेले आहेत. असे आपले सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकारी कार्यकर्ता ज्यांना म्हणतात, असे अहमद शहासाहेब. शहासाहेब, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आपण धन्यवाद. या स्टुडिओमध्ये आले धन्यवाद. आणि या स्टुडिओमध्ये आपण आज या चर्चेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. शहासाहेब, आज आपण अशी चर्चा करणार आहोत की मागील अनेक वर्षापर्यंत, मला वाटते एका दशकापासून म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही ही जी लढाई लढताय आरटीआय किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून, तर तुम्हाला या लढाईमध्ये असा काही प्रसंग येत नाहीत का की जेणेकरून तुम्हाला लोकांचा त्रास किंवा मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारच्या त्रास? आतापर्यंत तर काहीच आला नाही. कोणा आपल्याकडे डोळा असा उघडून बघला बी नाही. पण कोणा असं आपल्याला आतापर्यंत सांगत नाही का तू जे करून राहिला गलत करून राहिला का खरा करून राहिला, हे बी कोणा आपल्याला नाही. आपण कागदामार्फत काम करतो, कागदाला कागद जोडतो, कोणाशी आज शब्द बोलत नाही, कोणाशी अरेरावी दादागिरी करत नाही. माहिती अधिकार टाकतो, माहितीमध्ये भेटल्यानंतर अपील करतो, अपीलमध्ये सुनावणी होते. जर त्यांना नाही बी दिल्यात, माझ्याकडे काही अपील पेंटिंग आहे. मी या वर्षी जे मेकरमध्ये सुप्रीम कोर्टचा आदेश झाला, और मेकरचा सुप्रीम कोर्टचा आदेश ते शिवसाहेब म्हणता आमच्याकडे आदेश आहे, आमचे मंत्री साहेब बी म्हणता मला सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. कशा संदर्भात? मी मंत्री साहेबांशी बी चर्चा केली, बुलढाण्यामध्ये फोनवर बोललो आणि एकदा त्याच्या ऑफिसवर जाऊन बोललो. तो मी त्याला सांगितलं की साहेब ठीक आहे, सुप्रीम कोर्टचा आदेश आम्हाला मान्य आहे. अतिक्रम तुम्ही काढला याच्याबद्दल आमचा तीड मात्र बी विरोध नाही. पण अतिक्रम काढताना भेदभाव का? अच्छा. अतिक्रम काढताना भेदभाव का केला? म्हणे कसा भेदभाव केला? तर मी त्याला ते यादी दाखवली, 32 लोकांचं नाव. 32 त्याला लोकांचे नाव. 32 लोक नाव आहे त्याच्यामध्ये. तर हे 32 लोकांचा अतिक्रम सोडला. म्हटलं साहेब माझा असा आरोप आहे का या 32 लोकांजवळून मुख्य अधिकारी मेकर यांनी पैसे घेतले आणि हे अतिक्रम काढला नाही. अच्छा. तुमचा असा आरोप आहे की तुम्ही सांगितलेल्या 32 लोकांवर नगर परिषदची मेहरबानी आहे. हा मुख्याधिकारी यांनी त्यांचं अतिक्रमण काढलं नाही हा. आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले. पैसे घेतले. परंतु आपण लाईव्ह आहोत आणि असा आरोप करताना तुमच्याकडे मुख्याधिकारी यांनी अशा प्रकारचा काय आर्थिक व्यवहार नाही, घेतला? अशा प्रकाराचं चित्त येऊ शकत नाही. मला त्याचं उत्तर द्या, का काढला नाही? अरे मी जर माझ्यावर कोणी जर असा आरोप करत असेल तर तुम्ही आम्हाला का सांगितलं पैसे घेतले, तर हे आरोप त्याचा गलत. अच्छा. मग हे आरोप खरा आहे का तुम्ही पैसे घेतले त्याचा अतिक्रम काढला नाही. गोर गरिबाचा पोट बुजले लोक पोट भरतात, ज्याले जे संध्याकाळ जे पायटे दुकान उघडते आणि संध्याकाळी 200-400-500 रुपये त्याच्या लेकरा बाळाच्या पोटात घालते, अशा लोकांचा तुम्ही पोट मारला अच्छा. आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या तुम्ही काढला नाही. मित्रांनो, यांचं म्हणणं आहे की गोर गरिबाचं अतिक्रमण यांनी तात्काळ काढलं हो. आणि मेहकर शहरातले जे धनाढ्य लोक आहेत ते त्याला आमचं सुद्धा पाठबळ आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीला माझं सुद्धा पाठबळ आहे आणि मी सुद्धा या गोष्टीला दुजोरा देतो की मेहकर शहरातील अनेक धनाढ्य लोकांचे अतिक्रमण अजून सुद्धा जैसे थे आहे. याचा सबळ पुरावा तुम्हाला मेहकर शहरामधून फेरफटका मारत असताना अनेक प्रकारच्या वास्तू, अनेक प्रकारची प्रतिष्ठाने आणि अनेक प्रकारचं स्वतःचं जे काय असतील घर वगैरे ते तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्ही अशा प्रकारची लढाई लढता. मग आता तुम्ही मला एक 32 लोकांचं याच्यामध्ये नाव दिलेले आहे. हो. अशा प्रकारची तुमची तक्रार आहे की या 32 लोकांची अतिक्रमण आहेत. याच्यामध्ये दीपक, का तुम्ही याच्यावरती झूम करू शकता प्लीज? त्या नावाच्या यादीवरती तुम्ही झूम करू शकता सर प्लीज? तर मित्रांनो, हा सिंगल पेज आहे. एक, त्यानंतर हा 2, या साईडला 19 लोक आहेत आणि या साईडला आहेत मला वाटते 20 आणि ह्या साईडला 12, असे 32 लोक आहेत. तुम्ही बघू शकता. आता याच्यावरती नावं जर जे आहेत ते तुम्हाला जर पाहायचे असतील तर नगर परिषदला यांनी दिलेली तक्रार 27/6/2025 ला यांनी तक्रार दिलेली आहे.
नाही सॉरी 27/6/2025 ला याबाबत म्हणजे जिल्हाधिकारी यांचं पत्र मेहकरच्या मुख्याधिकाऱ्यांना आलेलं आहे. तरी सुद्धा मुख्याधिकारी यांनी यावर कुठलाही जबाब दिला नाही असं यांचं मत आहे. तर इसके बारे में जर तुम्हाला मराठी अनकम्फर्ट होत असेल तर का आपण हिंदीमध्ये बोलूया? हा चालेल? बोलू शकतो ना मग. मी तो मराठीमध्ये सपाट बोलतो. स्पष्ट बोलता. स्पष्ट ठीक आहे. बोलतो. मग आता या 32 लोकांची तुम्ही तक्रार केली. हा. तर मुख्याधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं याबाबत? मुख्याधिकारी असं म्हणतात की तुम्ही आमचे मालक नाही. अच्छा. तुम्ही आमचे मालक नाही. आम्ही काय सोडला तुम्ही आमच्या वरिष्ठाकडे तक्रार करा. हो. आम्ही वरिष्ठाला काय सांगायचं ते सांगू. तुम्ही आम्हाला विचारणार कोणी? तुम्ही आम्हाला विचारू असं मला सपाट सांगितलं. असं स्पष्ट तुम्ही सांगितलं. एकदा साहेबाला तक्रार केली, तहसीलदार साहेबाला दिली, कलेक्टर साहेबाला केली, नगर विकास मंत्र्याकडे केली, लोक आयुक्ताकडे केली, कमिशनरकडे केली. 2-4 पत्र त्याच्या आलेले आहे. पण ते काही उत्तर द्यायला तयार नाही. ओके. आणि कारवाई मी एकही शब्द वापरला नाही तर तुम्ही हे 32 लोकांचा अतिक्रम काढा. त्याच्या दुकानात थोडा मी हे शब्द सांगितला नाही. कारण मेकरच्या लोकांशी माझा प्रेम आहे. बरोबर आहे. ते कोणीही राजकारण करत असेल, कोणत्याही पक्षामध्ये काम करत असेल, पण मी फकीर माणूस आहे. और फकीर माणूस म्हणजे आशीर्वाद देणारे असतात. बरोबर आहे. कोणाची हाय घेणारे नसते. ओके. मी हे अतिक्रम काढला हे असा शब्द केला नाही. अतिक्रम काढा हे शब्द त्याच्यामध्ये लिहिला नाही. अच्छा. का सोडला, कशाबद्दल सोडण्यात आला, हा. याचे तुमच्याजवळ काय काय कागदपत्र आहे. गोरगरीब काढला आणि तुम्ही मोठ्या लोकांचं का काढला नाही? अच्छा. याचं उत्तर द्या. याचं कारण का तुम्ही पैसे घेतले? ओके. वेळोवेळी हे सांगतायत की साहेब तुम्ही यांचं अतिक्रमण का ठेवलं त्याचं कारण मला दाखवा. आणि मित्रांनो मलाच नव्हे तर अख्ख्या मेहकर शहरातील अनेक लोकांना सन्माननीय हा शब्द मी मुद्दाम वापरतो त्यांच्यासाठी, सन्माननीय मुख्याधिकारी साहेब रामराजे कापरे यांचा हा अनुभव अनेक लोकांना आला. परंतु यांच्यावर राजकीय व्यवस्थेचं विशेष प्रेम आहे हो. खूप खूप विशेष प्रेम आहे. हो. म्हणजे तर मी बोलेल ना की एकतर विरोधी पक्षाचे आमदार, सत्ताधारी मंत्री हे दोघं पाण्यामध्ये चिखलात गटारात फिरले राव, गटारात फिरले आणि अशा दुर्गंधीच्या घाणीच्या पाण्यात फिरले, एवढ्या डेंजर पाण्यामध्ये फिरले. त्या नालीमध्ये जो वास सहन होत नव्हता, त्या वासामध्ये तशा गंद्या पाण्यामध्ये हे लोक टोंगळ्या इतक्या पाण्यामधून फिरले. म्हणजे ज्या आयुष्यात या लोकांनी जर का अशा दुर्गंधीयुक्त पाण्याचा कधी वास घेतला नसेल, कधी अशा पाण्याचा यांना स्पर्श नसेल झाला, अशा पाण्यामधून फिरले तरी सुद्धा या मुख्याधिकाऱ्याने झिरो काम केलं. झिरो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेचा प्रश्न आदरणीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी असा लावून धरला. त्याचप्रमाणे आठवडी बाजाराचं वो जो व्यापारी संकुल आहे ना, वो जो गाले अंदर निघाले, त्या दुकानात गेले, फोटो सेशन केले, कपड्याच्या दुकानात पाणी, आठवडी बाजारात पाणी, अमुक पाणी, टमुक पाणी, सगळं काही पाहिलं. त्याच्यानंतर रामनगरात फिरले, माळीपेटात फिरले, सगळं मेकर पालथं पायी घातलं. परंतु आउटपुट काय? साधा एक मुख्याधिकारी तो सुद्धा यांना काही जुमानत नाही. मागच्या 1 महिन्यापूर्वी मेहकर शहरामध्ये 2 म्हणजे जो माणूस केंद्रामध्ये आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून बसतो, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या सोबत चर्चा करतात, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोबत सुद्धा त्यांचे डे आफ्टर म्हणजे 2 दिवसानंतर प्रकाशित चित्र अथवा आपण न्यूज पाहतो. अशा व्यक्तींनी सुद्धा अख्ख्या मेहकर शहरामध्ये पायपीट करून या सन्माननीय मुख्याधिकाऱ्याचा काहीही परत एकदा उच्चार करतो, कोणताही या मुख्याधिकाऱ्याला दबाव पडणार नाही. याला कारण म्हणजे या मुख्याधिकाऱ्याला जडलेलं सत्तेचं किंवा त्या प्रशासकीय यंत्रणेचा माज म्हणायला हरकत होणार नाही. आदरणीय शाह साहेबांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की इतके कलेक्टरचे पत्र येतात, ज्याला म्हणतात आयुक्ताचे पत्र येतात, नगर विकास मंत्र्याकडे या माणसाची तक्रार लिटरली म्हणजे लिखित होते, तरी सुद्धा हा माणूस अशा साध्या सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्त्याला आरटीआय टाकणं हा माणसाचा अधिकार आहे. आणि जर आरटीआय जर सन्माननीय अण्णा हजारेने आणला नसता तर मित्रांनो या अधिकाऱ्यांच्या आशा तुम्ही आत्ताच नुकताच 8 दिवसापूर्वी एक बातमी देखून घ्या आपने भी, एका अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधी रुपयाचं गबाड सापडलं. नोटा म्हणजे मोजणी करणारे मशीन बंद पडले. जर आरटीआय आला नसता तर या अधिकाऱ्यांचे घर पैशानी बांधले गेले असते आणि त्यांना बाहेर फक्त ढाकण्यासाठी दीवाल की जगह एखादा प्लाय नहीं तो कोई तो भी एखादी मार्बल शीट लगाए होते और बंगले बनाए होते, ऐसा पिक्चर होता था. तो ये
तुम्ही जे सांगितलं की बा मला सॉरी मित्रांनो, माझ्या तोंडामध्ये थोडा नावदानाने हिंदी येऊन राहिलं, कारण त्याच्यामध्ये हिंदी जास्त चालते ना. तर तुम्ही ह्या ज्या सगळ्या लढाई लढून राहिल्या, तर मग हे आरटीआय तुम्ही टाकत असताना मग आरटीआयचाच रस्ता का? आरटीआय म्हणजे कागदपत्र तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला साधे निवेदन किंवा साधे अर्ज देऊन माहिती देत नाहीत नाही, का? माहिती अधिकार टाकत. नाही, मग हे लोक तुम्हाला साध्या अर्जावर माहिती देत नाहीत. हे मुख्य अधिकारी आला तेव्हापासून आम्हाला माहिती भेटत नाही. हे मुख्याधिकारी आल्यापासून तुम्हाला रामराजे कापरे आला ना तेव्हापासून आम्हाला कोणती माहिती अधिकार भेटत नाही. मग नगर परिषद संदर्भात अजून कुठली माहिती मागितली मी तुम्ही? 21 कर्मचाऱ्याची माहिती मागितली, त्याची 21 कर्मचाऱ्यांची त्याचा प्रकरण हायकोर्टमध्ये टाकला, त्याचा हायकोर्टात PL दाखल झाला. यायला दाखल हा, केली. झाला. बरं, त्याच्यामध्ये त्या 21 कर्मचाऱ्यापैकी एक दोन नाव सांगू हा शकता? ना, ते आपले चेताने आहे, बाळू महाजन आहे, गिरी आहे, आणि ते पवन भादुपोता आहे, असे हे आतले कर्मचारी 4 आहे. आणि काही काही त्याच्यामध्ये सफाईचे आहे, काही त्याच्यामध्ये शिपाईचे आहे. बरं, म्हणजे कशा संदर्भात? अशा संदर्भात 2006 मध्ये हे लोक रोजंदारीवर काम करत होते, अच्छा, कंत्राट बेसवर. कॉन्ट्रॅक्टर. तो रोजंदारीवर काम करत होतो. तो कलेक्टर आपले कमिशनर कडून असा विचार आला की तुम्ही नियमित करून टाका. ओके. नियमित करा. तर नियमित झाल्याच्या अगोदर यांना जे फरकचे पैसे घेतले याच्याकडून तुम्ही ते पैसे जमा करा. जैसा इन्होंने जो पैसा लिया ना नियमित हाँ, होने के पहले, हाँ। वो इनसे जो फर्क के पैसे है इनसे जमा करो. फरक के पैसे मतलब? जैसा ज्यादा पगार लेंगे हा हा. आज. अच्छा, कंत्राट बेसवर जे मानधन होतं हा त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जे पैसा घेतला, पेमेंट हा, घेतला, पेमेंट ते परत परत जमा करा. करून घ्या. दुसरी गोष्ट काय, याने अनुकंपमध्ये यांच्या परिवारमध्ये फॅमिलीमध्ये कोणीही घेतल्या जाणार नाही, असं स्पष्ट जी आहे. असा पैसे घ्या. दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये 3 कर्मचारी केडर मध्ये गेले, अच्छा. चेताने, गिरी आणि पवन भादुपत. बाळू महाजन तो रिटायर झाला. पवन भादुपता पण रिटायर्ड झाला. ते रिटायर झाला. आता गिरी आणि चेताने साहेब केडर मध्ये गेले. याला केडर मध्ये जाता येत नाही. हा. ते GRच्या नुसार तुम्ही यांच्याकडे 4च लोकांची माहिती टाकली की बाई या 4 लोकांकडून तुम्ही किती पैसे जमा केले. गिरी, बाळू महाजन, चेताने आणि तुमचे आपले ते काय त्यांना पवन भादुपता, त्याने ते माहिती सुद्धा दिली. म्हणजे नगर परिषद मध्ये तुम्ही इतके वर्ष झाले लढताय, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असं नाही तुम्हाला मिळत. म्हणायचं? नाही नाही, आतापर्यंत मला न्याय मिळाला. रामराजे कापरे आले तेव्हापासून मला कोणताही माहिती अधिकारचं उत्तर मिळत नाही, माहिती अधिकार सुद्धा मिळत नाही. आणि मी जे तक्रार केली ते तक्रारावर दक्ष काही नाही. मी तर ऐकलं की तुमचे राजकीय संबंध सर्वांशी घनिष्ठ चांगले आहेत. मग अशा परिस्थितीत एवढ्या मेहकरमध्ये दोन दोन चांगले प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती राहतात. मग अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडे धाव नाही घेतली का? नाही नाही नाही, आता मी फक्त एकच धावा माझी फक्त मंत्रीकडे, मी दुसऱ्याकडे जात नाही. अच्छा. आमदाराकडे जात नाही, कोण्या नगराध्यक्षकडे जात नाही, कोण्या विधायकाकडे जात नाही. मला जर काही अडचण आली तुम्ही फक्त खासदार साहेब. ओके. मग खासदार साहेब मला उत्तर देतात, मी त्याला सांगतो. इतकं उत्तर देतो मी त्याला सांगतो, बस, दुसरं काही नाही. मग सांगितलं हा, मी त्याला फोन केला होता. तो फोन केल्यावर मी ते काही ऐकत नाही. म्हणजे एका मंत्र्याचं सुद्धा मुख्याधिकारी ऐकत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे ऐकणार कसं ते, हे ना पहिले काय केलं साहेब, हे जे सर्व्हिसवर लागला तो हे नांदेडमध्ये मोजखेड आहे. मुदखेड. मोजखेड हा. मोजखेड नगरपालिकामध्ये करोडोचा भ्रष्टाचार केला. अच्छा. तिथून सहसायुक्त म्हणून सोलापूर गेला. सोलापूर. तर सोलापूरमध्ये काय केला, सोलापूर मधून आला इंदापूरले. हा. आता इंदापूर मधून जितू सावजीने याला मेकर मध्ये आणला. जितू सावजी म्हणजे जिल्ह्याचे कंत्राटदार आहे, त्याची 300 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे त्याच्या हाताखाली. मेकर लोन 300 करोड रुपये, 300 करोड रुपयाचे 300 करोड पाणी रुपयाची पुरवठा पाणी योजना. पुरवठा. त्याच्यामध्ये ठेकेदार कोण कोण आहे? कोण? त्याच्यामध्ये आपले योगेश जाधव, त्याच्यामध्ये सचिन जाधव, त्याच्यामध्ये संतोष चनखोरे, त्याच्यामध्ये सुरेश तात्या वाळूकर, त्याच्यामध्ये असे 7 कंत्राटदार आहे. आपले सगळे कामं तोडून घेतले. मी 10-15 कामावर मोटरसायकल घेऊन गेलो, कोणतंही काम ठिकाण्यावर नाही. ओके. बारे गेलो, पाचला गेलो, इकडे गेलो, तिकडे सगळं मी हिंडलो. कुठे पाईपलाईन पडलेली आहे, कुठे बावड्यात टाक्याचं काम पेंटिंग पडलेले आहे. म्हणजे मी याची फारीसमध्ये तक्रार केली, फारीसमध्ये माहिती मागितली. फारीसमध्ये टाकायला का घाटबोरी आणि देवलगा साखरच्या, हे काम कोणा केलं म्हणे माधवराव जाधव. शहासाहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो
मागच्या वर्षीच्या लाडक्या बहिणीच्या बजेटमुळं हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा समजा हे कंत्राटी बेसवर कामं निघाले, शासनाने जे विविध योजना असतील, मग कुठल्या असतील, पाणी पुरवठ्याचे असेल, पेयजल असेल, कोणत्याही योजना असतील. तर ऍक्च्युअल काय झालं माहितीये का, आता कालच जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या सगळ्या जिल्ह्याच्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांनी मोर्चा काढला होता. यापूर्वी सुद्धा कोकणामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. तर प्रॉब्लेम हा झाला, आता सगळ्या टीव्ही चॅनलवर आणि न्यूजपेपरला सुद्धा या बातम्या येतात, कदाचित तुम्ही वाचू शकता किंवा बघूही शकता. सध्या गव्हर्नमेंटकडे फंड नाहीये, त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, मागच्या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याला 4% फंड आला. 4%, म्हणजे जर का 400 कोटी रुपये असेल तर 4% 40 कोटी रुपये आले. तर 40 कोटी जर जिल्हाभरच्या ठेकेदारांना वाटायचे, तर त्याच्यामुळे कदाचित ह्या कामं योजना प्रलंबित आहे. आता राहिला तुमचा मुद्दा भ्रष्टाचाराचा किंवा एका माणसाला 300 कोटी रुपयाचं काम घेण्याचा. तर कंपनीची टेंडर लिमिट असते, बरोबर आहे, ऑडिट लिमिट, टेंडर लिमिट, त्यानुसार ते घेऊ शकतात. तुमचा प्रश्न रामराजे कापरेचा आहे. रामराजे कापरेला मंत्री महोदय कॉल करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. तर याचा वाईट अनुभव सर्वांनाच आलेला आहे. परंतु काय होतं, एखाद्या अधिकाऱ्याला कागदामध्ये गुंतल्याशिवाय, गुरफटल्याशिवाय, प्रमुख पद्धतीने अडकल्याशिवाय प्रशासन सुद्धा त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. मग या अनुषंगाने तुम्ही सोपं, ज्याला आपण हाय स्टेप म्हणता येईल, मुख्यमंत्री असतील, पीएमओ असतील, प्रधानमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे धाव घेतली होती. टाकलं ना पत्र. मुख्यमंत्र्याला पाठवला, नगर आयुक्त मंत्र्याला पाठवला, महाराष्ट्राच्या राज्यपालाला दिला, लोक आयुक्ताला पाठवले साहेब. मग त्याची तुम्हाला प्रत्युत्तर वगैरे काहीच नाही. काहीच मिळाले. एकदा तो आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएच्या व्हॉट्सअपवर टाकले तक्रार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या माणसाला इथून कोणी हटवणे नाही. बरं, याचं काम जर का खराब असतं तर तुम्ही, मी, 1-2 लोक सोडले तर बाकीच्या गावातले तर सर्व लोक शांत आहेत. याबाबत तुम्हाला काय बोलायचं? सगळ्या लोकांना तर चालतंय ते. मी एक सांगतो, लोकाला लाईट पाहिजे, बाहेर रोडवर दिवे, लोकाला हप्त्यातून पाणी पाहिजे, लोकाला साफसफाई पाहिजे. नगरपालिकामध्ये काय चालतंय, कोणी काय खाऊन राहिला हे लोकांना काहीच करेल. पण साफसफाई होते का? त्याच्यामध्ये दुसरी तक्रार वाचा ना, दुसरी पण तक्रार, दुसरी हे गाड्या सोडून वाचा ना तुम्ही, जे 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 हे करता हे वाचा, याच्यामध्ये सगळे मुद्दे लिहिले त्याच्यावर. मित्रांनो, याच्यामध्ये काही मुद्दे आहेत मेन्शन केलेले, मी तुम्हाला वाचून सांगतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मुख्याधिकारी रुजू झाल्यापासून 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. हे शाश्वत सत्य आहे. हे मेहकरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही जाऊन विचारलं तर तुम्हाला याच्यामध्ये यस अशा प्रकारचाच रिप्लाय मिळेल. एक आम्ही दोघं सांगणार नाही, तर अख्खं मेहकर सांगते. त्याचप्रमाणे नुकत्याच मेहकर शहराला 82 कोटीचा पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जे काम करण्यात आलं, त्याच्यामध्ये 38 कोटीची वाढीव मागणी करण्यात आली. ही पाईपलाईन टाकत असताना पाईपलाईनची जुन्या पाईपलाईनला जोडणी करून भ्रष्टाचार केला जाण्याचा आरोप यांनी केलेला आहे. मेहकर नगर परिषदमध्ये रुजू झाल्यापासून अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रारी केल्या. पैनगंगा नदी पूर संरक्षण भिंत माळीपेठ, पैनगंगा नदी पूर संरक्षण भिंत अजून सुद्धा पेंडिंग आहे. यात मात्र शंका नाही, तुम्ही स्पॉटला जाऊन पाहू शकता. म्हणजे 8 गाळे बांधण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली होती. मला वाटते नगर परिषद शाळा क्रमांक 2 किंवा पोलीस स्टेशनच्या बाजूचा हा विषय असावा. त्यात 4 गाळे बचत गटाला देण्यात आले. 4 उर्वरित गाळे कोणाचे याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे. तर तुमको मालूम होगा ना, एक टेंटेटिव अंदर पर्दे के अंदर की बात, मेरे को सब मालूम पर्दे के अंदर बात, लेकिन मैं खुला क्यों करके बता रहा लोगों को, बचत गट के नाम पे दिए फिर क्यों नहीं बेचे गए. शिवाजीनगर मध्ये मेहकर म्हणजे आवाळे हॉस्पिटल समोर ओपन स्पेस, तिथे 2 व्यायाम शाळा व इमारतीचे काम सुरू, अवैध बांधकाम सुरू आहे. ते कोणाची, ती जागा कोणाची, सखोल चौकशी करण्यात यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ कोरेशन सराय यांच्या चारही बाजूला अतिक्रमण मोठमोठ्या इमारती बांधण्यात आलेल्या. अच्छा, वो जो मार्केट के एरिया में, म्हणजे अशा 11-12 प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी यांनी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्पष्ट आणि सरळ उल्लेख केलेला आहे की या संदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल सन्माननीय, परत एक वेळ माझा शब्द रिपीट करतो, सन्माननीय रामराजे कापरे मुख्याधिकारी मेहकर यांनी घेतलेली नाही. म्हणजे अशा प्रकारचा सर्वसामान्य माणूस जर का एखाद्या अधिकाऱ्याकडे कुठली तक्रार करतो तर निश्चितच कागदोपत्री त्याची शहानिशा करणे, प्राथमिक दर्जावर आपली टीम तेथे पाठवून त्या संबंधित, त्याला पंचनामा म्हणता येईल, त्या जागेचा पंचनामा, सखोल पंचनामा करणे, त्यानंतर संबंधित पार्टीला ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना बोलून त्यांचं लिखित, ज्याला लिखित म्हणतात, रायटिंग मध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण घेणे, हा झाला प्रायमरी स्टेज.
हा प्रायमरी स्टेज सुद्धा त्यांनी केलेला नाही. म्हणजे किसको बुलाए थे, चौकसी करे और उनकी टीम भेजे क्या स्पॉट पे, की भाई जाओ पंचनामा करो, ऐसा कुछ भी नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचं धाड ज्याला म्हणता येईल की सेल्फ डेअरिंग कर्तृत्व आपल्या मेहकरच्या मुख्याधिकारी साहेबांचं आहे. अब ये होगा नगर परिषद का घन कचरे का लिए नहीं तो घन कचरे का भी है. ठेकेदारों के नाम पर बिल बिल काटे जाता है, सारे वहना नगर पालिका के वापरते, ट्रैक्टर 407 घंटा गाड़ियां सारे नगर पालिका के है, कर्मचारी नगर पालिका के है, और घन कचरे के ठेकेदार के नाम पे लाखों रुपए बिल बिल काटते और आपस में मिल बांट के खाते. आपस में मिल बांट के खाते. ठेकेदार कहाँ है? तुम सारा स्पष्ट आरोप कर रहे और हो. फिर तुम्हारे पास डॉक्यूमेंट्स हैं उसके पास कि उन्होंने बिल निकाल मेरे को लिखने तो बिल के सिवाय वो तो खुद बोल रहा है कि हमने ठेकेदार की निमणूक करे करके ठेके निमणूक करते नहीं आती. मैंने उसको माहिती आहे गिरी को हाँ. मैं नेमणूक करते नहीं आती. नेमणूक नाही करते आती. नाही करते आती. कायदेशीर तूने कोणता पत्र तू क्या साहेब तुमचं शिक्षण किती झालं? नाही, एकदा प्रेक्षकांना कळू द्या ना. नाही सांगा 5व्या शिक्षण 5वा वर्ग. क्या बात आहे. मी 5वा वर्ग झालेला. तुमच्यासारख्या लोकांजवळून राहून माझी बुद्धी कामावर आली. जर मला पहिले हे आता बुद्धी होती मला 10 पैशासाठी मला वाटतं तुम्ही अगोदर कसले निघायचे 10 पैशासाठी लायसन 10 पैशासाठी लायसन घ्या. हायकोर्ट मध्ये गेलो मी, हा. पण मी तहसीलदाराच्या हातपाय पडलो नाही, हात जोडलो नाही. म्हणजे सुरुवातीपासून नियमानं लढाई लढायची तुम्हाला सवय. जर आपण मेलो तर चालतो, पण कोणाच्या पायावर पडू नये आणि कोणाला आपल्या पायावर पडू नये. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, कोणाला लात मारू नये त्याची लात. म्हणजे 5वा वर्ग पास तुम्ही, आणि एवढे टिपिकल लँग्वेज मध्ये ज्याला म्हणता येईल की एवढी ऑफिशियल भाषा ज्याला म्हणता येईल ती ऑफिशियल भाषा तुम्ही वापरता. याच्यामुळे मी तुम्हाला शिक्षण विचारलं तुमचं. वास्तविक आता खासगी प्रश्न विचारायचे मला सुद्धा आवड नाही, परंतु एवढं छान पद्धतीचं लिखाण, इतक्या डीप नॉलेजची माहिती तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केली, याच्यामध्ये नमूद केली, त्याच्यामुळे मी तुम्हाला शिक्षण विचारलंय की कधीतरी आमच्या सारख्यांना सुद्धा रात्रंदिवस पत्रकारिता करून असे शब्द सुचणं कठीण होतात. मोठे मोठे जिल्ह्याचे अधिकारी जोडून बसलो, मोठे मोठे म्हणजे ते डॉक्टर RM असतील, ते तुमचे TPचे कर्मचारी असतील, कलेक्टर साहेब असतील, नगरायुक्ताचे साहेब असतील, या एंटी करप्शनचे SP असतील, अमरावती के पहिले गायकवाड साहेब होते, गायकवाड साहेबला भेटलो. बुलढाण्यामध्ये पहिले जाधव साहेब होते त्याला भेटलो. मग जाधव साहेब गेले तो मग ते चौधरी साहेब आले त्याला मी भेटलो. चौधरी साहेब गेले मग मॅडम आले त्याला मी भेटलो. आता ते चोरमारे साहेब आले त्याला मी सुद्धा भेटलो. शब्द असे का पोटातला पाणी हलवू द्यायचं आणि त्यांना मान सन्मान केला आणि त्याच्या गाडीमध्ये बसून मला इष्टानावर आणून सोडलं. अरे वा. म्हणजे आता त्याचं ऑफिस गेला जेलच्या मागे बुलढाणा. मला म्हणे चोरमारे साहेब काय करतात? चोरमारे साहेब कुठल्या ऑफिसला आहेत? मराठवाड्यातून आले. कुठल्या ऑफिसला आहेत? काय करतात? अँटी करप्शन. अच्छा. त्याच्याकडे माझी 1 करोड 109 करोडची तक्रार आहे. 109 करोडची तक्रार कोणाची आहे? बांधकामची मेकरच्या बांधकामची. तो मी त्याला एकच म्हणजे अँटी करप्शन मध्ये सुद्धा तुम्ही तक्रार केली. काही 109 कोटी रुपयाचं काम 1000 रुपये कासम गवळी, सलीम गवळी आणि अशोक गळा यांना केलेले आहे. हे ठेकेदारानं काम केलं नाही. जर ठेकेदारानं काम केलं असेल तर तुम्ही ते ठेकेदाराला साहित्य विचारा. तो सिमेंट कुठून आणला, लोखंड कुठून आणला, गिट्टी कुठून आणली, रेती कुठून आणली, पेमेंट तू आपले जे लेबर लोकांना पेमेंट कसा दिला. साहेब याच्याजवळ एक ईट आणण्याचं बिल नाही. हे सगळे ठेकेदाराच्या नावावर यांना काम केले आणि ठेकेदाराला 5% कमिशन देऊन मोकळे झाले. सगळं काम यानंच केलं. आता ते पचवीर साहेबाचं काम केला भीतीचा. आता बाहेरची भीत फुलली झाली. ओके. त्याला पलस्तर आहे का? नाही. म्हणजे पोलीस स्टेशन पासून इंद्रपरत चौक पासून असा मागचा भाग सेंजुरी दवाखान्यापर्यंत पलस्तर नाही. आणि त्यांनी तसं बिल काढलं असं म्हणायचं? बिल काढलं. बिल काढ. मी त्याची तक्रार केलेली आहे. त्याची तक्रार केली, आठवडी बाजारची तक्रार केली, स्विमिंग पूलची तक्रार केली. स्विमिंग पूल मध्ये तुमच्या आयुष्यात आतापर्यंत तुम्ही तक्रारी किती केल्या? स्विमिंग पूल मध्ये चौकशी आली होती. पहिले चौकशी आली होती. तुम्ही त्याचा विरोध केला. 4 अधिकारी नेमले होते, 2च आले. मी पुन्हा तक्रार केली, पुन्हा चौकशी आली मुंबईहून. आमचे मंत्री साहेबांनी दाबलं. आता मला एक पत्र आलं 22/6 म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे साहेबाचा चंद्रशेखर केजीएन कॅम्पस बद्दल. केजीएन कॉम्प्लेक्स. म्हणजे त्यांना काय केलं, ते बाळासाहेब थोरातले धरून
बोगस रॉंग ऑर्डर करून टाकली. त्याच्यामध्ये परतावा मी डॉक्टर आमची तक्रार होती. परतावारावर फुल सपोर्ट केला. कुठेच मागे राहिले नाही. हे सुद्धा सांगितलं कर्मचारी की अमाश्या मी आणि मी अमाश्या. त्याच्या तक्रार खोट्या नसते. तक्रार वाचली झाली सपोर्ट. आता हे 5-6 महिन्यामधून काय झाला, काय सेटिंग झाली हे मला कसं समजलं. आणि मी Okay. इकडे भाऊला सोडत नाही. मी लोकसभामध्ये भाऊचंच काम केलं. मी विधानसभामध्ये रायबलकर मला सांगितलं का खरात काळे जा म्हटलं नाही. हे तुमचे शब्द वापस घ्या खासदार साहेब. मी भगवा रुमाल घालून भगवी टोपी घालतो आणि शिवसेना प्रचार करतो. शिवसेना माझ्या पूर्ण फॅमिलीला विचारा, माझ्या घरी कोणाला पाठवा, एखादी बैल विचारा मतदान कोणा केला. परतावाराला सांगितलं. तर मला एक सांगा, तुम्ही इमान एतबारे शिवसेनेचं काम करता इतक्या आता वर्षापासून. मंत्री महोदयाचं चांगलं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्हाला सतत सपोर्ट करतात. केजीएन कॉम्प्लेक्स बाबतीत काहीतरी तुमचं म्हणणं आहे की गोडबंगाल सुरू आहे. हा. त्यामुळे सध्या तो विषय महसूल मंत्र्यांनी पत्र पाठवून सुद्धा पेंडिंग पडलेला आहे. पण आतापर्यंत सध्या तुम्ही समजा तुम्हाला आठवते की किती एक आकडा की आतापर्यंत किती तक्रारी केल्या आणि त्याच्यामध्ये किती तक्रारीचं फलित झालं? नाही आता हे एंटी करप्शनच्या तीन तक्रारा मार्गी लागलेल्या आहेत. प्रॉपर्टीची तक्रार पूर्ण चौकशी झाली. पूर्ण चौकशी होऊन ते करन्सीचे जे आता ऑडिट चौकशी ते बी पूर्ण झाली. यांना बुलढाण्यावाल्यांना 23/3/2023 ला बुलढाणा आपले मुंबईला पाठवलं होती तक्रार. मला सांगितलं त्यानं की आम्ही मुंबई पाठवली. मुंबईहून परत आली तक्रार का याची तुम्ही करन्सी ऑडिट चौकशी केली. कोणाचा विषय होता तो? ते जवळपास 80% नाही, तो विषय कोणाचा होता? म्हणजे असं व्यक्तीचा होता. म्हणजे यांना काय केलं, प्रॉपर्टी मध्ये 67 लाख रुपये दाखवले नॉमिनेशन फॉर्म. कोणी? ज्यांना कासमवाड कासमभाई गौड. 16 मध्ये 2016चा विषय. 2016चे नॉमिनेशन फॉर्म मध्ये 67 कोटी रुपये दाखवले. 67 कोटी की 67 लाख? 67 लाख रुपये 67 बायकोचे त्याचे नॉमिनेशन फॉर्म मध्ये. ठीक आहे. तो मी त्याचे 7 बारे काढले. त्याची तक्रार केली मी कमिशनरकडे, इलेक्शन कमिशनरकडे. तिथून मला पत्र आला, तुम्ही हे 10 दिवसाच्या आत तक्रार केली असती. मी त्याला पत्र लिहिला, साहेब माहिती मिळल्याशिवाय मी तक्रार करणार कशी? बरोबर आहे. मग त्यांना कलेक्टरकडे पत्र पाठवलं की याची तुम्ही चौकशी करा. कलेक्टरकडे पत्र पाठवलं. कलेक्टरचं ते पत्र व्यवहार झाला. त्यांना तहसीलदारला पत्र दिलं, पत्र याची चौकशी करा. मग मी तक्रार ते 5,36,00,000ची प्रॉपर्टी त्याची काढली, एंटी करप्शनला दिली. एंटी करप्शनची चौकशी झाली. त्याच्या घरी धाडा पडल्या, 2 वेळ धाडा पडल्या. त्याच्या पोराबद्दल सांगितलं, त्याच्या लेकराबद्दल सांगितलं. त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या जवळपास मला असं करते गुप्त माहिती आहे की 15 करोडची प्रॉपर्टी काढली. 15 करोडची? 15 करोडची प्रॉपर्टी त्यानं काढली. 67 लाख ऐवजी 15 करोडची. तर यानं काय केलं, आता याले आमचे मुख्यमंत्री होते आपले शिंदे साहेब. भाऊ त्याच्या सोबत होते. याले नक्की बसली. आता मुख्यमंत्री भाऊचे आपले एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आपले क्या मंत्री पद उनके वजह अपने उद्धव साहब मंत्री थे, मुख्यमंत्री थे, नगर विकास मंत्री थे. तो एकनाथ शिंदे साहब ने अपना डिस्क्वालिफाई कर दिए दोनों को. तो आप अपनों को फांसी लेने की बारी आ गई. अब ये प्रॉपर्टी अगर उनके साथ चले गई तो अपनों को जेल ही हो जाएंगी. तो इन्होंने सत्तार को पकड़े, अब्दुल सत्तार हाँ, अब्दुल सत्तार के पास कुछ सेटिंग हुई. फिर वो भाव का उसका कुछ तो बोल पहचान हुआ. शाह साहेब, तुम्ही असे खुले आरोप करता. मला एक सांगा, एक कॉमन मॅन आहे तुम्ही, साधे माणसं आहे, बरोबर आहे. आज न्यायालय सुद्धा कोणत्याही व्यक्तीवर, साधारण व्यक्तीवर खुले आरोप करायला तुम्हाला पुरावे प्रमाण मागते. आता तुम्ही एवढा खुल्या प्रकारे आव्हान करता, पुरावे समजा यांच्यावर आरोप करता, याचे काही पुरावे आहेत आपल्याकडे? तक्रार करतो मी आहे. तक्रार करते तुम्ही आहे. सगळ्या तक्रार तुमच्याच नावाने. त्याच्यामुळे तुम्ही तक्रारीमध्येच तसं मेन्शन केलेलं आहे की यांच्याकडे अशा अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीची चौकशी करा. आणि त्या चौकशा जिथे जिथे दबल्या तिथे तुमचा असा संशय आहे की तिथे काहीतरी लेनदेन घेऊन किंवा काहीतरी सेटलमेंट होऊन थांबल्या. शाहसाहेब, किती वर्ष झाले लढा लढताय तुम्ही? मी 2015 पासून. 2015 पासून 10 वर्ष झाले तुम्हाला. 10 वर्षामध्ये मला एक सांगा, आज आपण एक सहज पारिवारिक विषय घेऊया. तुमचा एक अशा याच्यामध्ये अशा समाजासाठी झटण्यात म्हणा किंवा सामाजिक कार्य करण्यात वेळ जातो, ऊर्जा जाते, त्याचप्रमाणे पैसे सुद्धा जातात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून या राजकारण्याकडून काही त्रास
नाही, मला घरच्यापासून काही त्रास नाही, राजकारणी लोकांपासून काही त्रास नाहीये. मला मदत करण्यासाठी हा 100, 200, 500 कोणाचा हात पुढे आहे. अच्छा. समाजामधून तुम्हाला मदतीचा हात मिळतो. म्हणजे कुठे जायचं असलं किंवा काही करायचं असलं तर नाही, मित्रमंडळी जी आहे मेकरची, मित्रमंडळ. म्हणजे ते शिवसेना कार्यकर्ता असतील, भाजपचा असतील, राष्ट्रवादीचा असेल, बजरंग दलचा असतील, हिंदू परिषदचा असतील, कोणीही कार्यकर्ता असतील, ते सगळे माझे. ते माझे सगळे मित्र. ओके. ते सगळे माझे मित्र. मित्र म्हणजे आहेत. मेकरवर माझ्या कोणी वैरी नाही. मी जर कोणाला 500 मागितले, मामा 200 खिशात देऊ का? अच्छा, म्हणजे तुम्ही लोकांकडनं 2 पैसे घेऊन स्वतःच्या उदरनिर्वाह नव्हे तर हे अन्यायाचा लढा लढणार. मित्रांनो, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी एक फकीर माणूस आहे. आणि बघा आपल्या मेहकरची शोकांतिका. मी तुम्हाला सांगतो आपल्या मेहकरची शोकांतिका बघा. पत्रकार बोटावर मोजणे इतके, अन्यायाच्या विरोधात लढा लढणारे सामाजिक कार्यकर्ते बोटावर मोजणे इतके, अशा फकीर माणसानं मेहकरला न्याय मिळवून देण्याचा लढा मागची 10 वर्ष झाले लढण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. आणि तुमच्यासारखे लोक, अगदी तुमच्यासारखे म्हणण्यापेक्षा तुम्हीच लोक फक्त एंटरटेन म्हणून हे एपिसोड पाहत राहता, काहीतरी गुड बेस्ट लाईक कमेंट करता. तर मित्रांनो, क्रांती घडवायची असेल तर तुम्हाला सुद्धा बदलावं लागेल. अशा लोकांच्या लढ्यात सहभागी व्हावं लागेल. निश्चितच त्यांचा लढा न्यायाचा आहे. अन्यथा हा फकीर माणूस जर का कितने कोटी बताए थे आपने अभी जो तकरार की है? कसंगोली हाँ उसने 67 लाख बताया था, तो 15 कोटी निकले. 15 कोटी. मला एक सांगा मित्रांनो, जर या माणसाला खरंच पैसे खायचे असते की कमवायचे असते, 15 कोटी 67 लाखाच्या डिफरन्स मध्ये कुठेतरी सेटलमेंट या माणसाची झाली नसती का? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. अनेक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये सेटलमेंट होते, परंतु काही पत्रकार, काही सामाजिक कार्यकर्ते त्या गोष्टीला लाथाडतात केवळ आणि केवळ समाज हितासाठी, गाव हितासाठी. नाही तर जो चल रहा है ते म्हणतात ना, बिल्ली आंखें मूंद करके दूध पीती तो सारी दुनिया अंधी होती. तसा प्रकरण आपल्या पिक्चरमध्ये मेकरमध्ये सुरू आहे. शाहसाहेब 10 वर्षाच्या या कालावधीत घासलेटचं लायसन होतं तोपर्यंत ठीक होतं. परंतु आज रोजी त्याच्याकडनं पैसे जमा करायचे आणि अशा लोकांसाठी लढायचं जे लोक कधीच तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. नाहीत. अशा नेत्याला साकडे घालायचे जो कधीच तटस्थ भूमिका घेणार नाही. त्याचा कंटाळा नाही येत का? नाही, मला काही कंटाळा येत नाही. माझा कसं, मी एकच सांगाल तुम्हाला, का फकीर ऋषी मुनी म्हणजे याले सगळे घर त्याचे असतात. एकाने दिले, 10 दिले, सगळे तो देणार आहे. नाही 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 नाही. प्रश्न यानं जर पैशाचा नाही. नाही केला हा तर मी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. हायकोर्टात. हायकोर्टमध्ये बी मला लोक पैसे, आता मी एका रीट पिटिशन दाखल केली, त्याला 45,000 रुपये होते. अरे वा, 31 कर्मचारी, त्याले पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. क्या बात. मी मेकर मध्ये पहिली तक्रार केली घरकुलची. जे अर्धवट पडलेले अर्धवट पडलेले आहे. अवस्थेत असतील. यानं 800 घरकुल लोकांना वाटले, कोणाचा आदेश नव्हता. 800 घरकुल वाटले. 800 वाटले, 800 पावत्या आहे माझ्याजवळ. 15,000, 12,500 रुपये घेतले. मी पहिली तक्रार विजय झाडेकडे केली, कलेक्टर होते. कलेक्टर विजय झाडे. विजय झाडे साहेबांना मला एकच सांगायचं आहे, आम्हाला शेवटी फकीर आहे. और फकीराचा, ऋषी मुनीचा जास्त वरदान आहे या देशाला. हे देशच त्याचा आहे. म्हणजे 800 घरकुल इनलिगल वाटले असं तुमचं इनलिगल म्हणणं. वाटले. मग यायचा सुरेश जैन काऊन नाही झाला? नाही, सुरेश जैन का झाला नाही? त्यानं पलटी कशी मारली का बरं, लोक जबरदस्ती घुसले. लोक जबरदस्ती नाही, लोकांनी ऍक्सेप्टही केलं असेल की बा आम्ही जबरदस्ती ताबा केला. नाही, लोक जबरदस्ती घेतली तर माझा असा आरोप आहे की तो लोकांकडून पैसे घेतले, पावत्या आहे. माझा तुमचा प्रश्न मला कळला. माझा साधा प्रश्न आहे मित्रांनो, साधा प्रश्न. नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचं कोणतंही अधिकृत बांधकाम किंवा एखादी वास्तू असो, त्याच्यामध्ये जबरदस्ती कोणाला घुसता येते का हो? तुम्ही 800 लोक जबरदस्ती कसं घुसता येईल? साध्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्याकडे जर का तिरप्या नजरेने बघलं तर 353 दाखल होते, अट्रॉसिटी दाखल होते. हे मेकरचं पिक्चर आहे. आणि हा मी नाही सांगत, मागच्या वर्षभरातल्या केसेस बघा, पोलीस स्टेशन मध्ये जा, तशी माहिती भेटत नसेल तर यांच्याकडे या. हे आरटीआय टाकायला एक्सपर्ट आहेत. त्याच्यामुळं जर का अशा प्रकारची कारवाई होते,
आणि 800 लोक घरकुला जबरदस्ती घुसतात. जबरदस्त. क्या बात. म्हणजे माझा आरोप नाही, यांना घुसाडले. मतदान मी ते बी लिहू लागे यांना मतासाठी दिले. मतासाठी 2016ची निवडणूक होती, त्या निवडणुकीसाठी यांना लोकांना घरं दिले, त्याच्याकडून 15-15 हजार रुपये घेतले. आता ते 1,04,00,000 रुपये सेंट्रल बँक मध्ये जमा आहे. माझ्यावर पत्र आहे. 1,04,00,000 4 लाख त्या घरकुल घरकुलाची मग हे जबरदस्ती कुठे व्हायचे, पैसे कसे घेतले हे तो कारण लोकांचे पैसे घेतले आणि लोक जबरदस्ती घुसले. कसे घुसले. मित्रांनो बघा, नॅशनल बँकेमध्ये लोक पैसे भरतात. नाही, नगरपालिकामध्ये भरले, हा ना. नगरपालिकाच्या खात्यामध्ये जमा आहे. हो ना, नगरपालिकेच्या खात्यामध्ये पैसे भरले, ते खातं नॅशनल बँकेलाच अटॅच आहे, हा. म्हणजे सेंट्रल बँकेला अटॅच आहे. म्हणजे लोकांकडनं पैसे घ्यायचे, त्याला पावती पण द्यायची, पावती पण दिली. आणि ते पैसे बँकेत नगरपालिकेच्या खात्यात भरायचे आणि जमा. सांगायचे की ऑटोमॅटिक जबरदस्ती घुसले. जबरदस्त. क्या बात. म्हणजे मला सांगा, इलेक्शन आले की हे लोक एकमेकांसमोर एवढ्या अर्वाच्य भाषेत प्रचार काय भाषेत? करतात, आणि इलेक्शन संपले की पब्लिक को चुतिया बनाना शुरू. असं ते राजीव गांधी ची मी हे केली होती तक्रार, राजीव गांधी कॅम्पनीची. काय अवैध बांधकाम आहे. ते अवैध बांधकाम कसं? अवैध बांधकाम असं आहे का, नगरपालिकाची 22,735 फूट जागा आहे. 22,735 स्क्वेअर फूट जागा आहे. आता त्यांना 35,722 फूट घेतली, 13,000 एक्स्ट्रा शिल्लक घेतली. और त्याले मंत्रिमंडळाचं मान्यता नाही. नाही. त्याने स्वतःचे पैसे गुंतवले. ते 4 बारवडी त्याच्यामध्ये पार्टनर केले. उद्या सोनी, सुरेश हेळा, ते अकोल्याचे 2, त्याच्यामध्ये कासम गवडी, सलीम गवडी, असे 8 लोक आहे. बीओटी तत्वावर बांधण्यात आले. BOT तत्वावर बांधण्यात आले. बांधून विकणे. एंटी करप्शन चौकशी केली. त्या लोकांशी विचारलं का, त्या इथे 4 लोकांना त्याला उत्तर दिलं की आमचे फक्त 80 लाख रुपये त्याच्यामध्ये आहे. माझा आरोप आहे की 7.5 कोटी रुपये कासम गवळीचे आहे. स्वतः भ्रष्टाचार करून हे बांधलेलं आहे. अच्छा. आणि 45 गाळे त्याच्या नातेवाईकाला दिले. एंटी करप्शनला सिद्ध केला. 45 गाळे 45 गाळे नातेवाईकाला दिली. असं अँटी करप्शन सिद्ध केलं. सिद्ध केला. बोलू सिद्ध केला. सांगा रे, तू गाळा नाही मान आहे, मला माहितच नाही. सांगा रे इकडे, तू गाळा नाही, मला माहिती नाही. असं लिखित जबाब दिला. लेखी जबाब दिला चौधरी साहेबाला. पोलीस स्टेशन मध्ये सगळे जबाब नोंदवून घेतले का आमच्या गाड्याबद्दल काहीच नाही. ज्याच्या घरी खायला जवारी मी 2 म्हशी चारते ते 40 आणि 25 लाख रुपये कशाला भरणार. त्याला त्याचा विपार केला. म्हणजे तुमच्या नावावर 3 टाकले, ते विक्याचे पैसे खिशात टाकायचे, त्याच्या नावावर 2 टाकले, ते विक्याचे पैसे घ्यायचे. त्यांना त्याचा विपार सुरू केलेला आहे. अच्छा. हे अवैध आहे. हे अवैध आहे. अवैध आहे. मग ते बीओटी तत्वावर जर बांधलेलं आहे, तुमचं म्हणणं आहे 13,000 स्क्वेअर फूट टेक्सेस आहे, मग त्याच्यावर कारवाई का नाही झाली आतापर्यंत? हे का करत नाही नगरपालिका? का ते ताब्यात घेत नाही नगरपालिका? नगरपालिका का ताब्यात घेत नाही? त्याच्यामध्ये नगरपालिकेचे दोन कर्मचारी अटकलेले आहे. पवन भातुपोता आणि ते घोलपले. तो खायला जवारी नाही. लढला ते माझ्यावर, त्या दिवशी लढला. मी त्याला हे सीओ आपल्या नगर परिषदेचे तत्कालीन म्हण, बाबा अहमद भाऊ, मी तुमच्या हात जोडतो, मी 7 जन्म मेकर म्हणून माझा इतका सत्यानाश नाही. माझे लेकर बाळा खायला मरून आले, मला पगार नाही, मला पेन्शन नाही, आणि माझा सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा नाही. माझा कोणी ऐकत नाही. 2 बैल आहे म्हणे, एक गाय चारतो आणि वावरतो. 2 वेळ बुलढाणे आला. इतकी दयनीय परिस्थिती. दैनिक परिस्थिती. 2 वेळ ते डब्बा घेऊन बुलढाणे आला. 2 वेळ मला भेटले. का बरं? कशामुळे? या तारीखवर राजीव गांधी कॉम्प्लेक्स. म्हणजे यांना जे चौधरी साहेबांना कलम 20 दाखल केली होती, तर यांची जमानत हायकोर्टच्या कोणी घेत नव्हता, आणि आरोपी झाले ते 8. संघटित अपराध दाखल केला त्यांना. संघटित गुन्हा दाखल झाला त्याच्या 8 लोकांवर. मुख्य अधिकारी, पवन भातुपोता आणि हे 6 लोक, आणि संघटित करून हे भ्रष्टाचार केला असं सिद्ध झालं. मग यांना काय केलं, मग आपले ते कंपल्सरी बिल का काय असं ते त्याने कंडिशन बिल घेतली. कंडिशन बिल म्हणजे आम्हाला कंडिशन बिल द्या, आम्ही महिन्याला तिथे जाऊन तुमचं बयान नोंदवू. म्हणजे यांना महिन्याला जायचं 2-3 जणांना त्याचं बयान नोंदवायचा. काय केलं तुम्ही? काय बयान मध्ये आला काय, पैसे कोणाचे? त्या मारवाड्याने सांगितलं का बाबा आमचे 80 लाख रुपये याच्यात, बाकी पैसे सगळे याचे आमचे पैसे. ते स्टेटमेंट मध्ये आलं, बयानमध्ये आलं. मित्रांनो बघा, म्हणजे 5वी पास व्यक्ती कंडिशन बेल, टर्म कंडिशन मध्ये काय लिहिलं, त्यांचा जबाब काय, पंचनामा काय होतो. म्हणजे बघा, तुम्ही जे बोलताय ना, सुशिक्षित असणं लढा लढण्यासाठी गरजेचं नाहीये, हे सिद्ध केलंय त्यांनी.
आपण सुशिक्षित राहून फक्त इन्स्टा फेसबुकच्या रील्स अपडेट करू शकतो. गावात कुणाला काही लढताना काहीतरी कमेंट्स करू शकतो, त्या माणसाला मागं उडू शकतो, परंतु सत्याचा लढा लढत असताना आज मलाही आनंद होतोय कुठेतरी. आता मी पण तुम्ही मलाही पाहत असाल की मी कुठेतरी बडबड करत राहतो, काहीतरी दाखवत राहतो, तो लोक मलाही येड्यात करतात, म्हणतात सगळं गाव एकीकडे तुम्ही एकीकडे. तर चला, मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला की माझ्यासारखा एक येडा मला भेटला, असं मलाही आनंद झाला. परंतु शहासाहेब याच्यामध्ये थोडंसं मानसिक खच्चीकरण होते हो, जसं मला जाणवलं. किंवा आपण याच्यासाठी लढतो त्याच्यासाठी लढतो, पण कधी कधी आपल्याला वाटतं आपल्या पाठीशी कोणी राहावं, कोणीच नाही. अच्छा, हे माझ्यासोबत दोन लोक आहे, एक मुकीम कुरेशी आणि हसन पहलवान. हे असे पडतात. आता दोन्ही आले माझ्यासोबत. नाही. एक आले पाठ पासून फोन लावलं, म्हणते कळमेश्वर मध्ये, म्हणते जानेफल मध्ये पत्र घेऊन राहिला. आणि ते मुकीम फोन केला, म्हणजे 5 वाजता येतो, ती पडून राहिला. पळ बाबा पळ. म्हणजे सावली सुद्धा साथ देत नाही. या लढ्यात आपल्याला आपलंच लढायला आपणच करावं लागते. मग कंटाळा येत नाही का हो? सतत नाही, सतत मला काही लोकांसाठी लढून नाही, कंटाळा येत नाही का? नाही, मला हे पहा, मला एक सांगा, एक सहज चर्चा. आता समजा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, आम्ही सुद्धा पत्रकार आहे, आम्हाला सुद्धा वाटते की लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कुठेतरी भ्रष्टाचार थांबला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं आम्ही त्या लढ्याला उभारतो, तुमच्यासारख्या लोकांचे कागद घेतो, त्याच्यावरती बातमी वृत्तांकन करतो, लोकांसाठी फ्लॅश करतो, 100-300 लोकांची दुकानं उठली, अनेक लोकांची घरं पडली. मला एक सांगा, याच्यापैकी प्रत्यक्ष एक दुकानदार मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, एवढ्यापैकी एक दुकानदार मला दाखवा की ज्यानं आवाज उठवला. नाही उठवलं. का बरं? मग आता दुकानं त्यांची उठली, रोजीरोटी त्यांची बंद पडली, तुमच्या आमच्या सारखे लढतात, त्यांना काही वाटते का? सुभाष सावजी यापासून प्रोग्राम टाकला, त्याला धमक्या दिल्या, तर सुभाष सावजीचे प्रोग्राम गेले, तुम्हाला दुकाना भेटणार नाही. म्हणजे सगळं साम दाम दंड भेद अशा प्रकारचं सगळ्या राजकारण मेहकर शहरात सुरू आहे. आणि सगळे सगळे जे राजकारणी आणि आहेत मी ते तुम्हाला सपट सांगतो, भाऊचा माझा बोलणं झाला. भाऊ तो म्हणतो मला मेकर पासून, मला मेकरची काही काही घेणं देणं नाही, एवढं झाला. अर्थातच मला मेकरचे काही घेणं. मेहकरचा विकास त्याला एक असंही कारण असू शकते की आता आपण 35 वर्ष झाले. त्याचं कारण काय का म्हणे, अमस्या या लोकांना आपला माणूस घरी बसाडला. म्हटलं भाऊ, पहा परतावराव, तुम्ही माझ्याशी पदानं मोठे आहे, वयानं लहान आहे, कीर्ती बी महान आहे. तुमच्या नशिबात आहे राजयोग. तुम्हाला 3 वेळ लोकांना आमदार करून निवडून दिला, तुम्हाला 4 वेळ लोकांना 3 वेळ खासदार म्हणून निवडून दिला. आता चौथी बारी आली तो कमी जास्त झाला. मी तुम्हाला 1 महिना पहिले सांगितलं होतं की या बारीत तर डालमडोल आहे. तुमच्याकडे कार्यकर्त्यांना सांगितलं, मी सत्य सांगतो, म्हटलं डालमडोल झालं. तर तुम्ही म्हणता आपल्या माणसाला घरी बसाडला, तो मेकर तालुक्यावाल्यांना रायमुलकर साहेबाला घरी बसाडला नाही. रायमुलकर साहेब आज मेकर मतदारसंघाचा हिरो आहे. 97,500 मतदान त्याला भेटले, तुम्हाला फक्त 54,000 भेटले. तर तुम्ही 54,000 मतदानाचा मेकर भाषेतून बदला करून सर, तुम्ही जे बोलतो ते कदाचित तुमच्या पद्धतीनं सत्य असेल, परंतु मी सांगतो तुम्हाला दुसऱ्या अँगलनं काय असतं. आज जर का सगळ्या मेहकर शहराच्या विकासाचं सगळं खापर कोणावर फुटतंय? खासदार साहेबांनी विकास नाही केला, नाही का? माझं आज जनमतात तुम्ही फिरता, आम्ही सुद्धा फिरतो, बरोबर आहे. आता विकास नाही केला, विकास होऊन राहिला, तिकडून खासदार साहेबांना घर पाडली. लोकांचं बोलतो मी, माझं नाही. मी खासदार साहेबाचा पाईक नाही, मी व्यक्तीच्या विचाराचा पाईक असतो, कोणत्या व्यक्तीचा पाईक नाही. मला लोकांचे विचार आवडतात, त्यांचे कामं आवडतात, मला कोणताही व्यक्ती आवडत नाही. तुम्ही जे बोलले या विषयावर माझं सुद्धा त्यांच्याशी एक वेळ ध्वनीवरून बोलणं झालं. तर मला एक त्यांचं जे स्पष्टीकरण आलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ते बोलले की मी काम करतो तेव्हाही लोक मला खराब म्हणतात. म्हणजे हे अतिक्रमण काढून रस्ते होऊन राहिले, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे की रस्ते क्लिअर करा. आपल्या शहरातच नाही, संभाजीनगरमध्ये सगळीकडे होऊन राहिले. मग रस्त्याच्या दुतर्फा जर का दुकानं उठून राहिले तर मी त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली, हे माझं काम होतं. आता ते रस्त्याच्या बाजूचं अतिक्रमण थांबवणं ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळं मला अडवता आलं नाही. जोपर्यंत शक्य झालं तोपर्यंत मी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी सांगितलं. आणि आता जर विकास होतो शहरात, 35 वर्ष 40 वर्ष लोकांनी माझ्यावर आरोप केला की मी विकास करत नाही. आता विकास होतो तरी लोक मला नाव ठेवतात असं. त्यामुळं मेहकरच्या कामात, विकास कामात आता जर मी लक्ष घातलं
परत लोक हे म्हणतील की गावाचा विकास होऊन राहिला तर तुम्ही विकास होऊ देत नाही. म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार, मला त्यांनी हे शब्द वापरले होते की तुमच्यासारखे पत्रकार पुन्हा पानभर लिहायला मोकळे होतात की प्रतापराव विकास होऊ देत नाही, बस स्टँड मग गोडाऊन मग असं तुम्हीच छापता. म्हणजे ही भाषा त्यांची मला होती. म्हणून मला या बाबतीत मी तुम्हाला या बाबतीत स्पष्टीकरण दिलं. माझंही सुद्धा असंच बोलणं झालं होतं. आता राहिला विषय दुकानदाराच्या स्वतःच्या वैयक्तिक हक्काचा, तर तुमचं मत आहे की त्यांना हे जे 300 गाळे दिले त्याच्यामध्ये सुद्धा अफरातफर झाली, तर ते कशा कशा प्रकारे तुम्हाला वाटतं? अफरातफर अशी झाली की ते जागा नगरपालिकेची. नगरपालिकाला पुनर्वसन करण्याचा कोणते अधिकार नाही. पुनर्वसनाचा अधिकार नगर कोणते अधिकार परिषदला नाही. नगरपालिकाला पुनर्वसन करण्याचा कोणते अधिकार नाही. नगरपालिकाला संस्थामार्फत गाळे बांधण्याचा अधिकार नाही. तो पण नाही. नगरपालिकाला जर गाळे बांधायचे आहे तो नगरपालिकानं स्वतः गाळे बांध. पण शहासाहेब बुलढाण्यामध्ये बुलढाणा अर्बन बोलणं झालं माझा बरोबर आहे. माझा संजय गायकवाड साहेबांनी माझा बोलणं झाला. कधी कधी संजय गायकवाड साहेब भेटतो, कधी कधी तुमचे ते शिंदे साहेबांना भेटतो, ते कधी कधी तुमचे आपले काय नवरखेडेकरला भेटतो, कधी कधी बुलढाण्यामध्ये भेट झाली तो जय महाराष्ट्र राम राम श्यामचा माझा होते. तुम्ही आपले नवरखेडेकर आणि ते आपले काय होता एक ते खालच्या घाटाच्या खाली माळी समाजाचा माणूस होता ते जिल्हा परिषद मेंबर होतो तेव्हापासून माझी त्याची ओळख आहे. तो बुलढाण्यामध्ये विकास झाला. लेकिन बुलढाण्यामध्ये जे विकास झाला पब्लिक मध्ये झाला. पब्लिक 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 म्हणजे राहदारी म्हणजे अच्छा, मेन रोडला तुमचं म्हणणं आहे रस्त्याला लागून दळणवळणाच्या ठिकाणी दळण विकास झाला. दवाखान्या बाजू पण मला सांगा ना, आपल्या मेहकरमध्ये तशा प्रकारचे हे जागा आहे. फटाक्याचा ग्राउंड फटाका ग्राम फटाक्याचा ग्राउंड गावाला लागून आहे. गावाला एक व्यापार चालणारा आवाज याचं काय करता. मग तुमचं म्हणणं आहे तिथं जी जागा गलत आहे सगळं 101% गलत आहे. 101% गलत आहे. उपाशी मरणार लोक. अहो डीपी रोड आहे आणि हा मेहकर हा जो रिसोर्स डीपी आहे हा रोडवर सुद्धा मोठा होता. पब्लिकचा काही घेणं देणं नाही. डीपी रोडवर पब्लिकचा काही घेणं. शाहसाहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. अगोदरच्या काळात ज्यावेळेस आपला बायपास झाला त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की बायपासला कुठलाही व्यवसाय आता काय होणार आलं नाही. बाबा ऐका ना, बायपासला काही व्यवस्था होणार नाही. सर्वात जास्त बायपास चालला, त्यानंतर समृद्धी झाला, समृद्धीवरही लोकांचं तेच बंद म्हणणं झाले होतं. व्यापार बंद झाले. नाही बायपास ठीक आहे हो, त्यांना पर्याय व्यवस्था. परंतु आज रोजी जर का समजा जे लोक उपाशी मरतायत, तुमचं म्हणणं एका जागी बरोबर आहे, परंतु जे लोक आज घरात बसून आहेत त्यांना कुठेतरी व्यवस्था करून देणं होतं. त्याला धाबे बंद झाले त्याचे ते बायपासवर. 300 दुकानाचा विषय करतो, नाही तर हे चालत नाही ना. चालणार नाही. नाही बरं मग आता ते चाललो न चाललो हा पुढचा विषय, पर्याय व्यवस्था करून दिली याच्यात अफरातफर झाली असं 2.5 लाख रुपये कशाचे, 3 लाख रुपये कशाचे, 3,05,000 रुपये कशाचे, लोकांच्या खिशातून कोण पैसे काढून आले. जर गव्हर्नमेंट जर लोकांचा विकास करते तो लोकांच्या खिशाला जीएसटी कशी लावली. 3 टपराच्या गाड्याला 10 बाय 10 गाड्याला 2.5 लाख रुपये कशाला. तर तुम्ही आठ सुरक्षा अनामत रक्कम 2 घेतायत ते. नंबर शाळाजवळ तुम्ही 8 गाळे बांधले. 25,12,000चा त्याचा टेंडर आहे. 25 लाख 8 गाड्यांचा 25,12,000 रुपयाचं टेंडर आहे. आता 8 गाळे बांधले तुम्ही 25,12,000चा. तर माझा असा आरोप आहे की ते गाळे सगळे 10 लाख मध्ये बांधले. अच्छा, 25 लाख काढून घेतले. तर हे गोरगरिबाच्या खिशातले 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये, 3,05,000 रुपये काढायचे आणि त्याला 9 वर्षासाठी भाड्याने घ्यायचा आणि 9 वर्षानंतर मग त्याच्याकडून आणखी भाडा बी घ्यायचा. 2,000, 5,000, 4,000 हे भाडा बी घ्यायचा. 9 वर्षानंतर त्याची प्रोसेस काय? म्हणजे 9 वर्षापर्यंतच 2.5 लाख रुपयात तुम्हाला 2,000 रुपये 3,000 रुपये रेंटने ते दुकानं मिळणार. हा. 9 वर्षानंतर त्याची पुढची प्रोसेस काय ठरणार पूर्ण ह्रास. ते पुढचं पुढे होणार. म्हणजे आज रोजी हे लोक दुकानातून उठले म्हणजे आगेतून उठले आणि फोफाट्यात पडले असं म्हणायचं तुम्हाला. हा. कारण 9 वर्षानंतर परत टांगती तलवार यांच्या डोक्यावर असते. पहिला घोडपाप हे की ज्याचे दुकानं तोडले आणि दुसरा घोडपाप हे की त्याला तिकडे दुकानं बांधून दिले उपासमारीसाठी. उपासमारीसाठी. चव्हाण साहेब चालणार नाही ना. तुम्ही सुशिक्षित माणसं आहे, तुम्हाला सगळ्या लोकांचा जाणू आहे. आता तुम्ही ते एसटी डेपो 3 वर्षापासून त्याचं काम सुरू पेंटिंग आहे, आतापर्यंत सुरू झाला नाही. आता ते वडरवाड्याच्या कोपऱ्यावर एसटी डेपो तिथे लोकांना राहायला जागा नाही, पाणी आला तर तिथे बसायला जागा नाही, तरी लोक जातात बसतात निघाणे होतात. आता ते जंगलामध्ये आता एसटी डेपो राहिला इकडे, ते दुकानं राहिल्या इकडे, तर तिथे कोणती राहदारी. आता मला काही काम पडला तो मी माझा अंजना चौक किंवा तहसील चौक किंवा नगरपालिकाकडून इथे कशाला येईल.
तुमचं म्हणणं आहे मुख्य बाजारपेठ आठवडी बाजार गावामध्ये आहे आणि तिथून इकडे लोक कशासाठी कशा येणार? म्हणजे मेन मार्केटिंग मेकर शहराच्या आठवडी बाजारपेठ राहणार असं तुमचं मत आहे. जाने पर रोड पर्यंत. मग आता सध्या आठवडी बाजारात सुद्धा जे जुने गाळे आहेत त्यांचं सुद्धा काहीतरी मला वाटते नूतनीकरणासाठी काही व्यापारी काही नाही युनियन नाही मागतले होते मी 8 कोटी रुपयाची तक्रार केली. तर हे 320 गाळे 8 कोटी रुपये यांच्याकडून वसूल केले. 8 कोटी रुपये याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हा? याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पान नंबर 3 वर. हा, गाळेधारकाकडून खाजगी इस्मामार्फत प्रत्येकी 2,50,000 रुपये डिपॉझिटच्या नावावर जमा करणे सुरू केलेले आहे. त्याची रक्कम एकूण 8 कोटी रुपये एवढी होती. म्हणजे एवढी योजना राबवण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्याला आहे का? नाही. म्हणजे हा अधिकार सुद्धा त्याला नाही असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे आता मला एक सांगा, तुम्ही 5वी पास, बरोबर आहे? तुम्ही 5वी पास असून जर का एवढं माहिती ठेवता तर एक मुख्याधिकारी निश्चितच एमपीएससी पास झालेला असेल आणि त्या अंतर्गत जर का त्यांनी जर का त्याच्या अधिकारा अंतर्गत जर हे कामं येत नसतील तर तो कसा करेल? नाही माझा जर आज ते मित्र जर जीवत असता, माझा जे मित्र आहे ते बी बरोबर होता. ते म्हणे मी बी फकीर आहे, तू बी फकीर आहे. हे जर माझा मित्र बुलढाण्यामध्ये आज अगर जिवंत होता, तुम्ही याचे जे जे घोलपचे हाल झाले, जे सातपुते मुख्य अधिकारी हाल झाले, ते हाल केल्याशिवाय मी रामराजे कापरेचे मागे राहिला नसतो. म्हणजे माझा एक उजवा हात तुटला. अच्छा, मी फोन केला का साहेब असं असं आहे ना असं असं करायचा, तो लगेच तक्रार टाईप. बरं मला सांगा शाहसाहेब, तुमच्या वाणीतून असं जाणून येते रामराजे कापरेवर विशेष प्रेम दिसते तुमचं. नाही विषय बरोबर नाही. त्याचा कसा आहे कसं आहे, मी तो काही खालच्या मार्गात त्याने याची कसं झाला, याची म्हणजे हुकुमशाही. हुकुमशाही तुम्हाला अनुभव आला त्याचा हुकुमशाहीचा? हुकुमशाही म्हणजे कॅबिन मध्ये जाण्यापासून अनुभव आला का? आला ना. एक नाही कसं वाटतं त्याच्या कॅबिन मध्ये गेल्यावर? काय वाटतं? कसं ते वागतच नाही बरोबर. कसं वागत नाही म्हणजे नेमका कसा? आणि अरे रावी त्याची भाषा उद्धळ. काय तुम्ही माझे वरिष्ठकडे जा, तुम्ही मला कोण होते विचारणार आहे, वरिष्ठ पाहिन मी पाहिन. त्याच्यापासून मला वाटतं मागच्या अतिक्रमणच्या भानगडीत तुमच्या स्वतःच्या मला वाटतं काहीतरी अतिक्रमणच्या जागा वगैरे फाउंडेशन वगैरे सुद्धा तोडले असं. यानं तोडले ना. मग मंत्री महोदयाला फोन केल्यानंतरही तोडले. तरी सुद्धा तोडले. त्यानं माझा ते व्हिडिओ काढला. मी जे याला शिगाळ केली ना चाराला, तिथं सांगितलं की परतावरा तुमचा बाप लागते का? त्यानं अशा खालच्या भाषेत परतावरा तुमचा बाप लागते का? त्याचा वाल कंपाऊंड का तोडला नाही? त्याची ते कार्यालय का तोडली नाही? त्याची ते इंद्रपरची दुकान का तोडली नाही? आणि हे जे मी 32 गाळे लिहून दिली हे का काढले नाही? ते कासमगोळी का काढला नाही? मी गारोळेचं नाव घेतलं नाही. म्हणजे गारोळेचं मी नाव का घेतलं नाही? का गारोळे साहेबाला दार जमीन भेटलेली आहे. पहा चव्हाण साहेब, कोणी परसाकडे बसते तो मागे पुढे तो खराच असतो. आता त्याच्या जागावर मी डोळा आहे. मला सगळं माहित आहे. तुम्ही एकदम जास्तच का म्हणजे वैयक्तिक लेवलला चालले. आपल्याला एवढ्या वैयक्तिक लेवलवर जायचं नाहीये. तर मला एक सांगा की तुम्हाला हा अनुभव आला म्हणायचा किंवा आपण जर का लोकांसाठी लढायला जर गेलो तर आपल्या घरावर सुद्धा नांगर फिरतंय, आलाय ना? मग अशा प्रकारचा अनुभव मला सुद्धा आला. शाहसाहेब, मी तुम्हाला एक सांगतो की जे लोक भगतसिंग होतात किंवा महात्मा गांधी होतात त्यांचा फक्त मेल्यानंतरच आदर्श हा समाज घेतो. हा देश आपला आताचा नाहीये, हजारो वर्षापासून पूर्वीचा आहे. पूर्वीचा आपल्या देशाचा इतिहास आहे. त्यामुळं जनमत तुमच्या माझ्या पाठीशी न राहता या लोकांच्या पाठीशी राहतात. मग ते का प्रशासकीय अधिकारी असो किंवा पुढारी असो, तुमच्या आमच्या सारखे जनहिताचे लढे लढणारे लोक फक्त मेल्यानंतरच लोकांमध्ये जिवंत राहतात किंवा ते सुद्धा राहत नाही. तर आता या समाज हिताचा किंवा असा आरटीआयचा लढा पुढे चालू ठेवा असं वाटतं का? बोगस कर्मचारी, जिल्हाधिकारीची ना मान्यता असणारे कर्मचारी ते साहेबाच्या मागे साहेब बनून येतात. म्हणजे कुठला साहेब? साहेब नगरपालिकाचे साहेब परत आले रामराजे कापरे. पुढे ते पहा ना, ते सय्यद अजगर त्याची मी तक्रार केली होती. परतावराच्या 2-3 वेळ पाय पडला तिथे जाऊन वावरात. त्यांना केस काढून टाकली. दोर लक्ष केला. ते माझा अतिक्रम काढेल ते बी आला.
म्हणजे ज्या माणसाला तुम्ही सहकार्य केलं तो अतिक्रम काढायला सगळ्यात पुढे आला. आणि ते विशाल सिरपूरकर काय सांगतो, मी अॅट्रॉसिटी करतो. मी सुरेश तात्या वाळूकर होते, बंडू जंजाळ होता, अनिल मोळ्या होता, असे बरेच कर्मचारी होते, सीओ साहेब होते, 2-3 मॅडम समोर होत्या. म्हटलं साहेब हे तुमचा अधिकारी म्हणतोय की मी अॅट्रॉसिटी करतो, याला म्हणा तू 32 सिटी कर आमच्यावर. अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटी नाही अॅट्रॉसिटी 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 32 करतो, सिटी आमच्यावर म्हणजे आम्ही 32 शहर तक्रार होता. केली, अॅट्रॉसिटी करतो, याला म्हणा की तू 32 सिट्या कर, तुमच्यावर आम्ही तयार आहे. अच्छा, हे तर पण तुम्ही डगमगले नाही का बरं? नाही डगमगले नाही, वेळ आला ना तो वरून फेकून देतो खाली. राहिलं 71 सुरू आहे ना, 3-4 वर्ष जेलमध्ये राहील. अरे बापरे, असं काही करू नका. म्हणजे काय आहे माहितीये का, ईश्वरानं आपल्याला आयुष्य दिलं चांगलं जगण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही हे समाजात लोक नाही, हे लोक जगून राहिले का? मी तुम्हाला काय सांगत चव्हाण साहेब, मी गरीबाची तुम्हाला एक मेहरबानी आहे. तुम्ही एक वेळ 5 मिनिटासाठी तुम्ही या. संतोष मलुसे आले होता, फक्त हे फाउंडेशन कुठे तोडला हे बघा. निश्चित येऊ. उद्या सकाळी 9 वाजता मित्रांनो आम्ही शाह साहेबाच्या घरासमोर जाणार. ज्या पद्धतीने तुम्ही हा लाईव्ह शो बघता त्याच पद्धतीने उद्या सकाळी 9 वाजता यांचं जे फाउंडेशन तुटलेलं आहे तिचे निश्चित जाऊन पंचनामा पोलखोल आपण करणार. यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा जे आरोप आहे नगर परिषदवर, तो आरोप कोणत्या पद्धतीने किती तथ्य आहे आपण त्या घटनास्थळी जाणार. नगर परिषद जाऊ न जाऊ आपण खोज मास्टर जे निर्भीड लीडर व्यक्तिमत्व आणि निर्भीड लीडर चॅनल आणि पेपर आहे, आपण जाणार आणि तिथे निश्चित मित्रांनो या गोष्टीचा सखोल पंचनामा करणार. तर शहासाहेब तुम्ही आलात, खूप चांगली आपली चर्चा झाली आणि अतिशय म्हणजे निर्भीडपणानं तुम्ही आमच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. अनेक लोकांची पोलखोल सुद्धा तुम्ही या ठिकाणी केली. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. परंतु जाता वेळेस मी सर्व जनतेला आणि सर्व जे इन्फ्लुएन्सर असतील, सोशल मीडियाचे सर्व जे वाचक दर्शक असतील, त्यांना मित्रांनो विनंती करतो, तुमच्याकडनं जे सहज शक्य होत नाही ते हा माणूस पुन्हा ताणात जीवाची पर्वा न करता परिवाराची म्हणजे जबाबदारी खांद्यावर असताना सुद्धा वयाच्या 71व्या वर्षी 5वा वर्ग पास असताना विचार करा, 5वा वर्ग शिकलेला व्यक्ती 71 वर्षाचं वय अख्ख्या गावाचं जबाबदारीचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरतोय केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यासाठी. मित्रांनो स्वार्थ जर असता तर आतापर्यंत कोट्यावधी रुपयाची माया त्यांनी सुद्धा जमा केली असती. निश्चितच या सगळ्या प्रकारामध्ये आमिष, धमकी, विविध प्रकारचे प्रलोभन त्यांना मिळाले असतील, तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही गोष्टीला दाद दिली नाही. हे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो. निश्चित वाणीमध्ये थोडं बहुत कमी जास्त बोलण्यामध्ये होतं, भावनेच्या भरामध्ये किंवा जे आपण म्हणतो स्पष्टीकरणाच्या आवेगामध्ये काही गोष्टी अविधानाने घडल्या असतील, तर निश्चितच त्यांच्या वतीने आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याशी ठाम पाठीशी उभं राहण्याचं प्रण सुद्धा आज आम्ही घेतो आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक तक्रारीचं वृत्तांकन आणि वृत्तदर्शन करायला आम्ही कधीच मागे हटणार नाही. या निमित्ताने त्यांना ग्वाही देतो आणि कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर त्यांच्याशी घडला तर प्रसार माध्यम म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सतत सोबत राहू, याही सुद्धा आज ग्वाही देतो आणि घडलेल्या पूर्ण चर्चेला आता पूर्णविराम देतो. आपण आमच्या स्टेजवर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आमच्या खोज मास्टर टीम बद्दल काय सांगायचं? तुम्ही बोलवला, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, लाख लाख धन्यवाद. मला गरीबाला बोलवला, माझ्याकडून जे माहिती होती ती घेतली, मला मान सन्मान दिला. भगवान तुमच्या डोक्यावर, तुमचा जय जयकार हो आणि भ्रष्टाचार बद्दल आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर मित्रांनो हे होते अहमद शहा, ज्यांचं नाव आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजते. त्यांनी स्वतःच्या वाणीमधनं सांगितलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रार केल्या, राष्ट्रपतीपर्यंत तक्रार केल्या, राज्यपाल साहेबापर्यंत तक्रार केल्या, परंतु मला माझ्या लढ्यामध्ये अल्पशा यश मिळालं. तर मित्रांनो त्यांचा लढा जनहिताचा लढा आहे, तो जन आंदोलन झालं पाहिजे, जन म्हणजे सर्वसामान्यांचा लढा झाला पाहिजे. या पद्धतीने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी यावेळी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ट्विटर या सर्व पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच प्रकारच्या सडेतोड आणि निर्भीड व्यक्तिमत्वाच्या मुलाखती आपण घेत असतो.
सर्व पद्धतीच्या व्यक्तींना आम्ही आमच्या मंचकावर म्हणजे आमच्या पॉडकास्ट मधल्या आय एम पॉसिबल स्टुडिओच्या मंचकावर घेऊन येतो आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीची विचारधारा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही विचारधारा आपल्यापर्यंत कशी पोहोचली, काय वाटलं आपल्याला आजच्या चर्चेमधनं, कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये निश्चित बघा, लिहा. आणि मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, येणाऱ्या रविवारी बुलढाणा जिल्ह्याचे आमदार तरुण तडफदार, ज्यांना डॅशिंग आमदार म्हणून सतत महाराष्ट्रामध्ये चर्चेत असतात, असे आमदार संजय गायकवाड येणाऱ्या रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या सोबत येत आहेत. FB लाईव्ह, फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हला. याच पॉडकास्टला, या शो मध्ये मीच त्यांना होस्टिंग करणार, बघायला विसरू नका. आता तुमची रजा घेतो. धन्यवाद. ठीक आहे.